हॅलो फ्रेंड्स, पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनच्या मिसलेनियसला सुरुवात केली होती आणि मिसलेनियस आपण MCQचे 10 ते 11 प्रॉब्लेम सोडवले होते. त्याच्यामध्ये ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन्सचे फॉर्म्युले, सोल्युशन ऑफ ट्रायंगलचे फॉर्म्युले आणि त्याच्या आधी इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिकचे फॉर्म्युले हे सगळ्यांचे रिव्हिजनही आपण केली होती. तर ते फॉर्म्युले तुमचे पाठ आहेत असं समजून आज आपण तिथून पुढे प्रॉब्लेम्स कंटिन्यू करणार आहोत. सो त्यातला आता नेक्स्ट जो आहे तो प्रॉब्लेम, त्यातला फर्स्ट प्रॉब्लेम, द व्हॅल्यू ऑफ cot of tan inverse 2x plus cot inverse 2x that is equal to question mark. Option A 0, option B 2x, option C pi plus 2x, option D pi minus 2x. तर यासाठी आपल्याला एका फॉर्म्युल्याची गरज पडते. तो फॉर्म्युला आहे tan इनवर्स ऑफ x प्लस cot इनवर्स ऑफ x दॅट इज इक्वल टू किती, पाय बाय 2 इफ x बिलॉंग्स टू r. म्हणजे जर तुमचा x रिअल नंबर असेल तर tan इनवर्स x प्लस कॉट इनवर्स x किती असतो आपला, पाय बाय 2. सो दिलेल्या जे गोष्टी आहेत त्याच्यामध्ये बघा, कॉट ऑफ tan इनवर्स 2x प्लस कॉट इनवर्स 2x, याच्यामध्ये कॉट ऑफ tan इनवर्स x प्लस कॉट इनवर्स x किती येणार आहे तुमचा, पाय बाय 2. सो कॉट पाय बाय 2, आता tan पाय बाय 2 किती असतो तुमचा, इन्फिनिटी, म्हटल्यावर कॉट पाय बाय 2 किती असणार आहे तुमचा, 0. सो ऑप्शन काय येणार तुमच्याकडं, ए. सो ह्याचा आन्सर काय, ऑप्शन ए. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा, द प्रिन्सिपल व्हॅल्यू ऑफ साइन इनवर्स मायनस √3/2 इज ऑप्शन ए -2 पाय बाय 3, ऑप्शन बी 4 पाय बाय 3, ऑप्शन सी 5 पाय बाय 3 आणि ऑप्शन डी -पाय बाय 3. सो प्रिन्सिपल सोल्युशन, आता प्रिन्सिपल सोल्युशन ऑलवेज लाईज बिटवीन 0 to 2 पाय. प्रिन्सिपल सोल्युशन ऑलवेज लाईज बिटवीन 0 to 2 पाय. मग आता याच्यामध्ये बघा, साइन इनवर्स √3/2, साइन इनवर्स √3/2, ओ सॉरी, आता याचं जे प्रिन्सिपल सोल्युशन आहे ते कुठून कुठं लाई करेल, -π/2 to π/2. कुठून कुठं लाई करणार आहे, -π/2 to π/2. सो मी काय करतो आता बघा, साइन इनवर्स ऑफ -x, एक फॉर्म्युला आपल्याकडं, साइन इनवर्स ऑफ -x दॅट इज इक्वल टू मायनस साइन इनवर्स ऑफ x. साइन इनवर्स ऑफ -√3/2 विल बी मायनस साइन इनवर्स ऑफ √3/2. आता कोणाचा साइन √3/2 आहे, साइन 30 हाफ असतंय, साइन 60 किती तुमच्याकडं, √3/2. सो दिस विल बी -π/3 60 डिग्री. सो ऑप्शन कोणता आला तुमच्याकडं, ऑप्शन डी. ठीक आहे. सो लेट्स मूव फॉरवर्ड. क्वेश्चन नंबर 13, इफ साइन इनवर्स ऑफ 4/5 प्लस कॉस इनवर्स ऑफ 12/13 that is equals to sin inverse of alpha, then alpha is equals to question mark. Option A 63/65, option B 62/65, option C 61/65 आणि ऑप्शन D 60/65. या टाईपचे गणितं कशा पद्धतीने सोडवायची आहेत हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे, तरी एकदा पुन्हा आठवण करून देतो. याच्यासाठी एक ट्रायंगल काढायचा, ह्याला म्हणूया थीटा. साइन, बरं एक काम करूया, लेट साइन इनव्हर्स ऑफ 4/5 दॅट इज इक्वल्स टू थीटा. साइन इनव्हर्स ऑफ 4/5 दॅट इज इक्वल्स टू थीटा. सो साइन थीटा विल बी इक्वल टू 4/5. मग ट्रायंगल काढायचा, हा तुमचा कोण आहे, थीटा, हे किती डिग्री, 90 डिग्री. साइनचा फॉर्म्युला काय असतो, अपोजिट अपॉन हायपोटेनियस. सो अपोजिट 4, हायपोटेनस 3, मग हे किती, ओ सॉरी, हायपोटेनस 5, मग हे किती येणार तुमच्याकडं, 3, 3 4 5. आल्सो कॉस इनव्हर्स ऑफ
12/13ला आपण काय म्हणूया थोड्या वेळासाठी बीटा. कॉस इनवर्स ऑफ 12/13ला मी काय म्हटलेलं आहे आता बीटा. सो कॉस बीटा विल बी इक्वल टू 12/13. सो परत एकदा मी ट्रायंगल काढला, हा माझ्यासाठी कोण आहे बीटा आहे. कॉसचा फॉर्म्युला काय असतो ॲडजसंट अपॉन हायपोटेनियस. सो ॲडजसंट 12 हायपोटेनियस 13. सो हे आलं 5 5 12 13 5 12 अँड 13. सो आता मी साईन आहे म्हटल्यानंतर मी इथं कॉस शोधेल. कॉस थिटा विल बी इक्वल टू 3/5 अकॉर्डिंग टू दिस डायग्राम अँड साईन बीटा विल बी इक्वल टू 5/13 अकॉर्डिंग टू दिस डायग्राम. सो आपल्याला काय पाहिजे आता हे बघा, याला काय म्हटलेलं आहे आपण थीटा आणि याला काय म्हटलेलं आहे बीटा. सो थीटा प्लस बीटा विल बी इक्वल्स टू, आता जो थीटा प्लस बीटा घेतला ना त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं त्याचा साईन इनवर्स असल्यामुळे त्याचा तुम्ही काय करणार साईन. सो साईन थीटा प्लस बीटा विल बी इक्वल टू साईन थीटा प्लस बीटा विल बी साईन ए प्लस बी. काय फॉर्म्युला साईन ए प्लस बीचा साईन ए कॉस बी प्लस कॉस ए साईन बी. ठीक आहे. सो साइन थीटा प्लस बीटा विल बी इक्वल टू साइन थीटा किती आपल्याकडं 4/5 इंटू कॉस बीटा आहे 12/13 प्लस कॉस थीटा दॅट इज 3/5 आणि साइन बीटा दॅट इज 5/13. ठीक आहे. सो 5/13. सो साइन थीटा प्लस बीटा विल बी इक्वल टू 48/65 plus 15/65. So this will be equal to 40, 50, 60, 63/65. 63/65. हा आला कोण तुमच्याकडं साइन थीटा प्लस बीटा. आता हा साइन आहे पलीकडे गेल्यावर काय होणार तुमचा साइन इनवर्स. सो थीटा प्लस बीटा विल बी इक्वल टू साइन इनवर्स ऑफ 63/65. थीटा किती आहे तुमचा साइन इनवर्स ऑफ 4/5. सो साइन इनवर्स ऑफ 4/5 प्लस बीटा किती आहे तुमचा सो कॉस इनवर्स ऑफ 12/13. सो कॉस इनवर्स ऑफ 12/13. सो दिस इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ 63/65. सो याच्याकडे बघून सो लुकिंग to this you can tell that sin inverse of 4/5 plus cos inverse of 12/13 is equals to sin inverse of 63/65 आणि 63/65 कोणता ऑप्शन आहे तुमचा ऑप्शन ए. सो वी आर अप टू मिसलेनियस 3. नेक्स्ट प्रॉब्लेम is 14. So this is if tan inverse of 2x plus tan inverse of 3x that is equals to pi/4 then x is equals to question mark. Oh, options are A -1, B 1/6, C 2/6, D 3/2. आता याच्याकडे पाहिल्यानंतर हे काय तुमच्याकडे tan इनव्हर्स 2x प्लस tan इनव्हर्स ऑफ 3x हे किती दिले आपल्याला pi/4. आता आपल्यासाठी एक फॉर्म्युला येतं tan इनव्हर्स x प्लस tan इनव्हर्स y, पण त्याच्यावर काहीतरी एक्सवर रेस्ट्रिक्शन्स होत्या तेव्हा आपण वेगवेगळे फॉर्म्युले वापरायचो. पण इथं एक्सचं रेस्ट्रिक्शन त्यांनी सांगितलेलंच नाही आहे. ज्यावेळेस असं काही सांगितलेलं नसते त्यावेळेस आपण सरळ एक फॉर्म्युला वापरू शकतो. तो म्हणजे असा tan इनव्हर्स x प्लस tan इनव्हर्स y विल बी इक्वल टू tan इनव्हर्स ऑफ x प्लस y अपॉन 1 मायनस xy. सो दिस इज pi/4. हा tan इनवर्स आहे पलीकडे गेल्यावर काय होईल तुमचा tan 2x प्लस 3x. हां ठीक आहे. tan इनवर्स पलीकडे गेल्यावर tan होईल 3x प्लस 2x दॅट इज 5x अपॉन 1 मायनस 3 2 6x² दॅट इज इक्वल्स टू tan pi/4. सो एव्हरीबडी नोज दॅट tan pi/4 किती व्हॅल्यू असते तुमची 1. सो 5x विल बी इक्वल टू 1 मायनस 6x² क्रॉस मल्टिप्लिकेशन झालं. आता हा 6x² वगैरे पलीकडे घेतल्यानंतर काय मिळतं मला 6x² प्लस 5x मायनस 1 दॅट इज इक्वल्स टू 0. आणि मग आता हे झालं तुमचं क्वाड्रेटिक इक्वेशन. क्वाड्रेटिकला गुणाकार किती पाहिजे तुम्हाला -6 आणि मल्टिप्लिकेशन पाहिजे -6 आणि ॲडिशन पाहिजे +5. सो दिस इज किती होणार 6 1 6 प्लस मायनस
6 एके 6. सो दिस विल बी 6x स्क्वेअर प्लस 6x मायनस एक्स मायनस 1 दॅट इज इक्वल्स टू 0. याच्यातून काय कॉमन निघालं बघा, 6x कॉमन निघाला. आतमध्ये काय राहिलं, x प्लस 1. इथून काय कॉमन निघतंय, मायनस 1. सो दॅट इज इक्वल्स टू 0. सो x विल बी इक्वल टू 1/6 और x विल बी इक्वल टू -1. सो आता नीट बघायला गेलं तर दोन्ही पण ऑप्शन येते, -1 पण आहे आणि 1/6 पण आहे. म्हटल्यानंतर ह्या दोघांपैकी एकच कोणतं तरी बरोबर असणार आहे, दोन्ही बरोबर असणार नाहीत. सो आपल्याला इथं काय करावं लागेल, चेक करावं लागेल. काय करावं लागेल, चेक. सो आता मी -1 टाकून बघतो. इथं -1 टाकल्यानंतर किती होतील तुमचा, हा -2 -3 -2 आणि -3 किती झाले आपल्याकडं, -5. ठीक आहे ना. सो यूज करूया -1ला. तर काय होणार तुमचं, tan इनवर्स ऑफ -2 प्लस tan इनवर्स ऑफ -3 दॅट इज इक्वल्स टू π/4. tan इनवर्स ऑफ -2 आणि हा -3 ह्या दोघांचा गुणाकार किती येतो बघा, 3 2 6 -6 लेस दॅन 1. आणि x ग्रेटर दॅन 0 y ग्रेटर दॅन 0 ही कंडिशन सॅटिस्फाय होतच नाही. त्यामुळे -1 हे आन्सर काय आहे, चुकीचं आहे. आन्सर बरोबर कुठलं आहे तुमचं, 1/6. किंवा तुम्ही -1 इथं जरी टाकून बघितला तर -1 आणि -2 आणि -3 किती होणार तुमचा, हा -5 होईल. हा आकडा किती होईल, -5. इथं बघा -2 -3 त्यामुळे हा 6 होईल. 1 - 6 किती झाला तुमचा, 1 - 6 -5 -5 काय झालं तुमचा, कॅन्सल. -5 कॅन्सल झालं. tan इनवर्स ऑफ 1 π/4 बरोबर येते. 1/6चा विचार करून बघितला तर 2 × 1/6 1/3 प्लस 1/2 म्हणजे tan इनव्हर्स ऑफ 2 × 1/3 2 × 1/6 दॅट इज 1/3 प्लस 1/2 अपॉन 1 मायनस 1/3 × 1/2. ठीक आहे. सो दिस इज tan इनव्हर्स ऑफ किती येणार, हे 5/6 अपॉन 1 मायनस 1/6 दॅट इज 5/6. अगेन इथं किती आला तुमचा, 1. याचा पण आन्सर किती येत आहे, tan इनवर्स ऑफ 1 किती येणार तुमचा, π/4. म्हणजे दोन्ही वेळेस आन्सर सॅटिस्फाय करतंय. परंतु जी कंडिशन्स होत्या आपल्या, x ग्रेटर दॅन 0 y ग्रेटर दॅन 0 xy ग्रेटर दॅन 1 किंवा xy लेस दॅन 1 एवढ्याच कंडिशन्स आहेत आपल्या. बाकी ही निगेटिव्हवाली कंडिशन आपल्याकडे नाही आहे. आता जर मग निगेटिव्हला सोडवायचंच असेल तर कसं सोडवणार तुम्ही, tan इनवर्स ऑफ -θ मायनस tan इनवर्स ऑफ x. सो दिस इज 2 आणि हा मायनस tan इनवर्स ऑफ 3. ठीक आहे. सो मायनस साईन कॉमन काढल्यानंतर काय राहतं आपल्याकडं, tan इनवर्स ऑफ 2 प्लस tan इनवर्स ऑफ 3. ठीक आहे. सो x ग्रेटर दॅन 0 y ग्रेटर दॅन 0 xy ग्रेटर दॅन 1. ठीक आहे. सो x ग्रेटर दॅन 0 y ग्रेटर दॅन 0 xy ग्रेटर दॅन 1. बघा हा 2 जो आहे त्याला x म्हणूया, ह्याला काय म्हणूया, y. सो x ग्रेटर दॅन 0 y ग्रेटर दॅन 0 xy दोघांचा गुणाकार केल्यावर किती येतो, 6 दॅट इज ग्रेटर दॅन 1. त्यावेळेस कोणता फॉर्म्युला होता आपल्याकडं, पाय प्लस tan इनव्हर्स ऑफ x प्लस y अपॉन 1 मायनस xy. सो दिस विल बी मायनस पाय प्लस 3 + 2 किती झाले तुमच्याकडे 5 आणि 1 मायनस 6 दॅट इज युअर -5 tan इनवर्स ऑफ. सो tan इनवर्स हे किती येते तुमच्याकडे, -1. सो -पाय प्लस tan इनव्हर्स ऑफ -1. सो दिस विल बी -पाय प्लस tan इनवर्स ऑफ -x मायनस tan इनवर्स ऑफ x. सो मायनस tan इनवर्स ऑफ 1 किती आला तुमच्याकडे, π/4. सो पाय मायनस π/4 किती असतंय तुमच्याकडे बघा, 3 π/4. सो याचा आन्सर किती येतं तुमच्याकडे, -3 π/4 ॲक्च्युअलमध्ये. ह्याचा आन्सर किती येतं तुमच्याकडं, -3 π/4. कधी, जर तुम्ही x इज इक्वल टू किती वापरताय, -1 युजिंग ऑल रूल्स. हा x इज इक्वल टू -1 मी इथं वापरला तर मी काय केलं बघा, एक फॉर्म्युला चुकवला. कोणता, हे x ग्रेटर दॅन 0 y ग्रेटर दॅन 0 हा वाला फॉर्म्युला मी इथं डायरेक्ट चुकवला. इथं जर मी डायरेक्ट टाकलं तर, त्यामुळे इथं कधीही ह्या व्हॅल्यू डायरेक्ट टाकायच्या नाहीत. त्या कुठं टाकायच्या, त्या घ्यायच्या आणि दिलेल्या क्वेश्चनमध्ये टाकायच्या. जर दिलेल्या क्वेश्चनमध्ये टाकल्या तरच तुमचा आन्सर काय येणार आहे, बरोबर येणार आहे. अन्यथा ते आन्सर चुकणार आहे. सो याच्यावरून तुमचा आन्सर किती फिक्स झालं तुमच्याकडं, 1/6. सो ऑप्शन इज बी दॅट इज 1/6. नेक्स्ट प्रॉब्लेम आहे 15. 2 tan इनव्हर्स ऑफ 1/3
plus tan inverse of 1 by 7 that is equals to question mark. Option A tan inverse of 4 by 5, B pi by 2, C 1 आणि D pi by 4. सो याच्यामध्ये बघा 2 tan इनवर्स ऑफ 1 by 3 ला मी कसं लिहू शकतो, सरळ सरळ असं लिहू शकतो, tan इनवर्स 1 by 3 प्लस tan इनवर्स ऑफ 1 by 3 प्लस tan इनवर्स ऑफ 1 by 7. या दोघांचं बेरीज करूया. tan इनवर्स x प्लस tan इनवर्स y ने x ग्रेटर दॅन 0, y ग्रेटर दॅन 0, xy लेस दॅन 1, x ग्रेटर दॅन 0, y ग्रेटर दॅन 0, xy लेस दॅन 1. सो दिस इज tan inverse of 1 by 3 plus tan inverse of 1 by 3 plus 1 by 7 upon 1 minus 1 by 3 into 1 by 7. So this is tan inverse of 1 by 3 plus tan inverse of 7 plus 3 10 by 21 upon 21 minus 1 20 by 21. So 21 got cancelled, 0 got cancelled. What is remaining? Remaining is tan inverse of 1 by 3 plus tan inverse of 1 by 2. Again x greater than 0, y greater than 0, xy less than 1. So xy less than 1, therefore it is tan inverse of 1 by 3 plus 1 by 2 upon 1 minus 1 by 3 into 1 by 2. So this will be equal to tan inverse of 5 by 6 upon this will be 6 minus 1, 5 by 6. 5 by 6 got cancelled. So tan inverse of 1, so this is your pi by 4. Tan inverse of 1 is pi by 4. So where is pi by 4? It is option D. So answer of this question is option D. Question number 16. So this is tan of 2 tan inverse of 1 by 5 minus pi by 4 that is equals to question mark. Option A 17 by 7, option B minus 17 by 7, option C 7 by 17 and option D minus 7 by 17. So for this question I can write like this: tan inverse 1 by 5 plus tan inverse 1 by 5 minus pi by 4. So this is tan of tan inverse x plus tan inverse y, x greater than 0, y greater than 0, xy less than 1. So this will be tan inverse of 1 by 5 plus 1 by 5 upon 1 minus 1 by 5 into 1 by 5 minus pi by 4. So this is tan inverse of 2 by 5 upon 5 5s are 25, 25 minus 1 24 by 25 minus pi by 4. So 5 5s are 2 12s are 12 by 5. So this is tan inverse of 5 by 12 minus pi by 4 minus pi by 4. tan a minus b, so this is बघा हा tan हा a हा b. So tan a minus b काय असतो? tan a minus tan b, tan a minus tan b upon 1 minus tan a tan b. वन मायनस tan a tan b. सो दिस इज हे 5 by 12 हे tan इनवर्सची रेंज आहे का? तर हो आहे. म्हटल्यानंतर इफ दिस इज इन रेंज देन tan ऑफ tan इनवर्स इज pi by 12 5 by 12 minus tan pi by 4 is 1 upon 1 minus 5 by 12 into 1. So this will be equal to 5 minus 12 upon 12 आणि हे so this is 12 minus 5, that is 7 upon 12. This is tan a plus b, a minus b is equal to tan a minus tan b upon 1 plus tan a tan b. So it is quite bigger mistake.
So this is 12 plus 5, 17 upon 12. So 12 got cancelled. 5 minus 12, that is minus 7. So minus 7 upon 17. So this answer is option D. Question number 17. Principal value branch of sec inverse x is. आता हे आपण पाठीमागं पाहिलेलं आहे ऑलरेडी, परंतु आता मी तुम्हाला याचं परत एकदा प्रिन्सिपल ब्रांच कशी काढायची हे दाखवून देतो. सेक इन्व्हर्ससाठी आधी तुम्हाला ग्राफ काढावा लागणार आहे कॉसचा. ठीक आहे, कॉसचा ग्राफ काढायला. कोणाचा ग्राफ काढायला लागणार आहे आपल्याला? कॉसचा. सो कॉसचा ग्राफ काय आहे? कॉस 0 इज 1. सो दिस इज ग्राफ ऑफ कॉस. ठीक आहे, त्याचा उलटा केला तर तो झाला तुमचा सेकचा ग्राफ. आणि हा जर कॉस पुसला मी आता, सो रिमेनिंग इज द ग्राफ ऑफ कॉस, सेक. मग आता सेकचं काय पाहिजे आपल्याला बघा. हा 0 आहे, इथे पाय बाय 2. ठीक आहे, पाय 3 पाय बाय 2 2 पाय. दिस इज मायनस पाय बाय 2 मायनस पाय मायनस 3 पाय बाय 2 मायनस 2 पाय. काय पाहिजे आपल्याला? पाहिजे महत्त्वाची गोष्ट अशी की 0च्या जवळची रेंज पाहिजे. 0च्या जवळची रेंज. आता 0च्या जवळ जर तुमची रेंज असेल तर 0च्या जवळ असलीच पाहिजे. आणि दुसरी गोष्ट काय असलं पाहिजे तुम्हाला की त्याने सगळ्या व्हॅल्यू घेतल्या पाहिजे. आता कॉस इन्व्हर्स कुठल्या, सेक इन्व्हर्स कोणत्या कोणत्या व्हॅल्यू घेऊ शकते? सेक इन्व्हर्स कॅन टेक, सॉरी, ह्याचा डोमेन जो आहे तो कोण आहे तुमचा? 1 to इन्फिनिटी आणि -1 to -इन्फिनिटी. 0च्या जवळ पण आहे आणि दोन्ही पण गोष्टी आहेत. असं कुठे आहे बघा? ह्या रेंजमध्ये, इथे आणि इथे. याच्यात बघा -इन्फिनिटी टू 1 आलं आणि इन्फिनिटी टू 1 to इन्फिनिटी पण आलं. फक्त याच्यात ह्या पाय बाय 2 ला डिफाईन नाही आहे. सो याची जी रेंज आहे सेक इन्व्हर्स ची रेंज दॅट इज 0 to पाय मायनस. आता हा पाय बाय 2 आपल्याला काढून टाकावं लागेल. का काढून टाकावं लागेल पाय बाय 2? तर कारण त्याच्यावरती व्हॅल्यू काय आहे? नॉट डिफाईन्ड अशी व्हॅल्यू आहे. त्याच्यामुळे हे पाय बाय 2 मी काय केलेलं आहे? काढून टाकलेलं आहे. सो दिस इज द रेंज. याचा ऑप्शन आहे, ऑप्शन मी लिहिलेलं नाहीत आहे ना. ऑप्शन ह्याचा 0 to पाय बाय 2 मायनस पाय बाय 2, 0 to पाय मायनस पाय बाय 2, ऑप्शन बी. ठीक आहे, सॉरी फॉर दिस, बट आय फॉरगॉट टू राईट ऑप्शन्स हिअर. क्वेश्चन नंबर 18. कॉस ऑफ tan इन्व्हर्स ऑफ 1/3 प्लस tan इन्व्हर्स ऑफ 1/2 that is equal to question mark. So option A is 1/√2, option B that is √3/2, option C that is 1/2 and option D that is π/4. So बघा, cos of tan inverse 1/3 plus tan inverse of 1/2 it is given. आता हा हे जे ब्रॅकेटच्या आतली गोष्ट आहे ती एका फॉर्म्युल्यामध्ये बसते. आपल्याला याच्याकडे बघितल्या कळायला पाहिजे कोणत्या फॉर्म्युला बसते. त्या tan इन्व्हर्स x प्लस tan इन्व्हर्स y. सो मग ती tan इन्व्हर्स x आणि प्लस tan इन्व्हर्स y च्या फॉर्म्युला जर बसत असेल तर आपल्या कंडिशन्स आल्या. कोणती? x ग्रेटर दॅन 0, y ग्रेटर दॅन 0, हे दोन्हीमध्ये कॉमन आहे. पण XY लेस दॅन 1 का XY ग्रेटर दॅन 1 हे फक्त महत्त्वाचं आहे. तर XY करा आता 1/3 इंटू 1/2 दॅट इज 1/6 लेस दॅन 1. लेस दॅन 1 ला काय असते बघा? कॉस ऑफ tan इन्व्हर्स ऑफ 1/3 प्लस 1/2 अपॉन 1 मायनस 1/3 इंटू 1/2. So now this will be equal to cos of tan inverse of, this is 2 plus 3 5/6 upon 5/6 है ना. 3 to the 6 minus 1 5/6.
So 5/6 got cancelled. Tan inverse of 1 that is pi/4. So cos pi/4. Cos pi/4 ची व्हॅल्यू सगळ्या जगाला माहिती आहे, ती असते 1/√2 and 1/√2 is option A. So you got the answer. So याच्याकडे बघून तुम्हाला काय सुचतंय, काय दिसतंय की ह्याच्याकडे बघून मला एक मी सांगू शकतो तुम्हाला की क्वेश्चन्स फार सोपे आहेत. आलं काय पाहिजे, फक्त फॉर्म्युले. क्वेश्चन्स फार सोपे आहेत, आलं काय फक्त पाहिजे, फक्त फॉर्म्युले आले पाहिजेत. याची आपण MCQची सेपरेट शीट्स घेणार होतो. आता हा टॉपिक संपल्यानंतर जे आपले टॉपिक झाले मॅथमॅटिकल लॉजिक आणि ह्या 2 टॉपिक्सच्या आपण MCQच्या शीट्स घेणार आहोत. आणि 9 तारखेपासून आपण ऑनलाईन व्हिडिओ, ऑनलाईन टाईम टेबलवर सगळ्यांचे लेक्चर्स होणार आहेत. ठीक आहे. सो लेट अस मूव्ह फॉरवर्ड.